साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या टीमला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरढोण तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रातून काही इसम शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना वाळूचा उपसा करून चोरून वाळू वाहतूक व त्याची विक्री करत असल्याची बातमी मिळाली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी पथकासह मौजे भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे जाऊन बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी पहाटेच्या सुमारास मौजे भोसे पाटी जवळून पंढरपूर ते करकम जाणाऱ्या रस्त्यावरून एक हायवा ट्रक भरधाव वेगाने करकमच्या दिशेने जाताना दिसला। त्याचा आम्हा संशय आलेले लागलीच पाठलाग करून सदरचे वाहन पकडून चेक केले असता सदर वाहनाच्या पाठीमागील हौदामध्ये एकूण 4 ब्रास वाळू मिळून आली। चालकाकडे सदरबाबत विचारपूस केली असता सदरची वाळू ही शिरढोण तालुका पंढरपूर येथून भीमा नदीच्या पात्रातून काढलेली वाळू विक्री करता घेऊन जात असल्याबाबत सांगितले। सदर वाळू वाहतुकीबाबत त्याच्याकडे परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले। त्यामुळे हायवा ट्रकसह चालकास ताब्यात घेऊन एकूण 15,28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून करकम पोलीस ठाणे भारतीय दंडविधान कलम 379 व गौण खनिज कायदा कलम 1978 चे कलम 4(1), 4(क) व 1 व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, एएसआय बिराजी पारेकर, पोलीस अंमलदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे यांनी बजावली।